हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, मला अनुभव वगैरे शेअर करायचे होते, पण संध्याकाळी करू ना मी? नाही, आता दिवसभर आहे. आज आज संध्याकाळी नाहीये. आज बरं रविवार बरं आहे ना, तर रविवारी आपण संध्याकाळी नाही घेत ताई. बरं बरं. अं, मग करू हो हो. आता लगेच? कुठून बोलताय तुम्ही? मी पुण्यातून बोलते, वाघोली. अच्छा, नाव सांगायचंय? सध्या नाही नाव सांगत, बरं नंतर बरं मग बरं बरं. सांगेल. काय अनुभवला ताई? मी अगोदर स्वामी सेवेत नव्हते. अच्छा अच्छा. हा हा हा. हा. आणि म्हणजे स्वामींबद्दल पुरेशी माहिती नव्हती मला अगोदर. नंतर मग माझी बहीण राहते, पुण्यातच राहते, फुरसुंगीत. अच्छा. हा हा. हा, मग तिच्याकडून कळालं की म्हणजे भरपूर प्रॉब्लेम होते माझे. हा हा हा. आणि आता तर मग ती मला म्हटली की स्वामी सेवा कर तू, मग हा होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. हा 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 हा. मग? तर मग मी एकदा आपले त्या दादांचं नाव नाही माहिती मला, पण स्वारगेटचे तिथं मोठे वाटतं. अच्छा तर अच्छा. तिथले हा दादा बहिणीच्या घरी गेले होते. हा हा हा. तर तू पण तिकडे ये, मग तिथं पण बोलू आपण त्यांना, नाही का, सांगूया काय प्रॉब्लेम येते असं. अच्छा अच्छा. हा 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 हा. हा, मग ते दादा आले होते तिथं. हो. अच्छा. हा. मग दादांनी म्हणजे स्वारगेटच्या दादांनी मठात तिला, असतात का ते? हा, स्वारगेटच्या मठात असतात. अच्छा. हा हा. त्यांचं नाव आता सध्या आठवेना मला. हा हा. हा, मग त्यांनी सेवा दिली. तिला सेवा वगैरे सांगितली. तिला ते बाळासाठी जरा प्रॉब्लेम होतोय ना. बरं बरं. हा हा हा. आणि मग मी पण गेले होते तिथं. मग हा. मला पण त्यांनी तुम्हाला काय? हॅलो. 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 हॅलो ताई. हा, तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? मला मग दादा बोलले, म्हणजे त्यांनी म्हटले की तुम्ही सेवेला सुरुवात करा स्वामींच्या. अच्छा. हा. आणि मग त्यांनी मला सांगितलं स्वामी सांगितलं पुस्तक, स्वामी हा चरित्र सारामृत. हा 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 हा, ते पूर्ण एक पुस्तक वाचायचं आणि 11 माळी हा हा मला सेवा दिली त्यांनी, आपलं पद्मविवर्धन स्तोत्र वगैरे. हा हा मी त्यांना दादांना, आणि सध्याच भरती करत, म्हणजे त्या पोलीस भरतीच करत होते ना. हा हा. बरोबर. हा, आणि अकॅडमी वगैरे जॉईन केली होती मी. तिथं म्हणजे नव्हतं जमत मला हॉस्टेलला राहून. अच्छा. हा हा, पण मग मी मुलींमध्ये कसं थोडा प्रॉब्लेम होतो ना, आता म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळे प्रॉब्लेम हो असतात. हो. बरोबर आहे. हो हो. हा, मग स्वामींना ठेवायचं कसं, कुठं, मग हा पण प्रॉब्लेम म्हणजे एक हे होतं मला, पडला होता कुठं ठेवणार मी. हो हो. मग थोडीशी मग तिथं मूर्ती वगैरे आणली होती मी अगोदर, जेव्हा बहीण बोलली ना मला. हा हा मग मूर्ती वगैरे आणलेली होती, आणि नंतर मग तिने मला पुन्हा कॉल केला होता की इकडे ये, मग आपण पाहूया म्हणून. हा हा तर मग दादांनी मला सेवा दिली. हा हा. आणि खूप म्हणजे मोठी होती सेवा, म्हणजे पूर्ण असं नाही का सात वगैरे पूर्ण वाचायचं. तर मी दादांना म्हटलं मला कमी सांगा, कारण कसं मला होणार नाही एवढं माझ्याकडून एवढी सेवा ना. अच्छा अच्छा. तर हा, मग त्यांनी मला 11 माळी जप आणि हे सांगितलं होतं करायला. हा 11 माळी जप आणि 3 अध्याय आपले वाचायला सांगितले. अच्छा. पद्मविवर्धन स्तोत्र वगैरे म्हणायला सांगितलं होतं. हा हा हा. मग मी ती सेवा चालू केली. हा तर त्यानंतर मला भरपूर स्वामींचे असे अनुभव आले. मी एकदा दुपारी झोपले होते. हा. आणि मग मी झोपले, म्हणजे वाचता वाचता मला झोप लागली. अच्छा. हा हा. आणि मी झोपले आणि स्वामी माझ्या स्वप्नात आले होते, असे झोपलेली अवस्था आहे ना स्वामींची, हा. अरे वा. असे खाली. हा, तसे मला स्वप्नात आले. आणि आणि तिथे एक कलश होता भरलेला स्वप्नात. हा हा. आणि तिथं त्याच्यावर एक फुल होतं, आणि मी स्वामींना म्हणते, स्वामी काय आहे माझ्या आयुष्यात, म्हणजे मला नक्की काही कळत नाही म्हटलं, मी खूप टेन्शन मध्ये आहे. कारण ना म्हटलं किती दिवस असं हे करणार मी, कारण ना स्वामी माझ्यासाठी काहीतरी होऊ दे ना सगळं व्यवस्थित माझं. आणि जसं की ते फुल म्हणजे मी म्हणायला, आणि ते फुल असं पटकन खाली टपकन असं म्हणजे खाली पडायला एकच झालं. झाली. अरे वा. हा, आणि म्हणजे तेव्हा एक लय म्हणजे ते मोठा अनुभव होता. दिलेच तुम्हाला म्हणजे स्वामींनी. तेव्हा तर मी इतकी खुश होते की प्रमाणाच्या बाहेर. आणि मला स्वामी सेवा करायचं म्हटलं ना, त्यांचा गोंगाट, भरपूर प्रॉब्लेम होते. तर दादांनी मला सांगितलं होतं की बाहेर जिथं कुठेही बसायचं आणि अगरबत्ती लावायची, आणि कुठेही बसून करू शकता म्हटलं तुम्ही सेवा. अरे वा. हा, तर मी मग गॅलरीत बसायची आणि अगरबत्ती वगैरे लावून मग तिथं सेवा मी चालू करायची.
असं. हा 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 हा. आणि इतकं म्हणजे पूर्ण मग्न होते स्वामी सेवेत मी मला मी 11 वाजू 11:30 वाजू मी हा. सेवा केल्याशिवाय झोपायचीच नाही, कारण मला ते ठरलेलं असायचं. समजा ती हा चुकून राहिली तर कधी म्हणजे रेग्युलर तर जेवणाच्या अगोदरच सेवा करायची, हा. पण समजा बाय चान्स काय प्रॉब्लेम राहून झाला जातं. ना, हो हो. हा तर राहून जातं. मग 11 11:30 पर्यंत मी पूर्ण करून टाकायची, म्हणजे पूर्ण करायची सेवा. अरे वा. आणि एकदा माझ्या मुलीचे पैसे गेले होते, म्हणजे हा हरवले होते माझ्याकडून. हा हा मी मोबाईल वगैरे चेक केला आणि मला सवय होती ना मोबाईलच्या कव्हरला ठेवायची. हा हा आणि मी तेव्हा काय केलं, पॅन्ट मध्ये ठेवलेले मला आठवत होते. पडले हा ते ऑलरेडी माझ्याकडून पडलेच असावे. हा हा आणि मी बघितलं पॅन्ट पाहिली, परत म्हणजे पॅन्टचा खिसा, परत आपलं हे मोबाईलचा कव्हर पाहिला. हा हा. आणि नंतर मग ते मिळालेच नाही पैसे मला. अरे तर मग मी संध्याकाळी झोपताना म्हटलं तो काय काय म्हटलं? हॅलो ताई, तुमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो. हॅलो. हा हा ताई, बोला ना. हा. काय हा झालं मग मग? घरी गेले होते तर हा मग माझ्या पॅन्ट मध्ये म्हणजे पॅन्टच्या खिशात पैसे ठेवले होते मी तिचे. हा हा. तर ते माझ्याकडून पडले. अरे. आणि मोबाईलला मी चेक केलं की मोबाईल मध्ये आहेत का पाहूया ना मोबाईलच्या हा हा कव्हरला, हा तर नव्हते तेव्हा. हा आणि नंतर मग मी संध्याकाळी झोपताना म्हटलं स्वामींना, म्हटलं स्वामी माझ्याला पैसे गेले वगैरे नाही का असं हा हा म्हटलं. हा आणि झोपले मी. हा. आणि सकाळी उठून बघितलं कव्हर पैसे होते. कुठे होते? म्हणजे हे एक मोबाईलच्या कव्हरला पैसे होते. अय्या, एवढं चेक करून असं पण ते झालं. नव्हते तरी? हो, अगोदर मी चेक केलं होतं, मला मिळाले पैसे. पण मी जेव्हा संध्याकाळी पाहते हा. तर मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे होते. मग तेव्हा बापरे. तर बापरे बापरे मी आणि असं घडलं. केवढा मोठा अनुभव आणि दिला तो तर. खूप 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 म्हणजे कारण मी म्हणजे जेव्हा मी अशी सेवा करायला लागले ना, म्हणजे इतकी स्वामींच्या म्हणजे आपण एखाद्याला प्रेमात कसं पडतो, एक हा. जीव कसा लागतो तसं. सेम, म्हणजे तसंच, म्हणजे एकदम आतून हे झालं होतं माझं. म्हणजे बरोबर खूपच बरोबर. म्हणजे खूपच असं. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात अगोदरचा एक अनुभव आहे, तो एक सांगते. म्हणजे अजून आहेत, सांगते तुम्हाला पटपट मी. हा हा तर एकदा स्टॉपला बसले होते मी, पुण्याच्या स्टॉपला. हा. विचार करत होते, म्हटलं नक्की काय करायचं. आणि मला म्हणजे पोलीस भरती करायची होती. अच्छा. तर मग नक्की कळतच नव्हतं की कुठल्या अकॅडमीला ऍडमिशन घेऊ, काय करू, हा 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 समजतच नव्हतं मला. हा आणि हा. मला मुलगी पण आहे ताई एक. अरे आता बापरे. ती आहे 11 वर्षांची आहे, म्हणजे लवकर लग्न झालं माझं. ओ. अरे बापरे. हा तर मग मी बसले होते तिथं आणि मुलीला फोन केला आणि तिला पण स्वामींची मूर्ती आणायला सांगितली होती. हा हा हा. आईकडे असते ती आता सध्या. अच्छा तर अच्छा. मग तिला मूर्ती नाही मिळाली, फ्रेम मिळाली. स्वामींचा फोटो मिळाला ना. हा हा तर तिला मी सांगत होते की आपलं दूध वगैरे घे, दही हे ते नाही का, स्वामींना हे कर, म्हणजे नाही का बरोबर. ते टाकून पुसून म्हणजे आंघोळ घाल स्वामींना. हा हा. आणि मग स्नान हे कर. कर, स्नान वगैरे. तसं ते सांगत होते. आणि अचानक माझ्या बाजूला, मला म्हणजे कल्पनाच नव्हती, अगोदर माझ्या बाजूला कोणच नव्हतं जेव्हा मी बसले तेव्हा. हा. आणि अचानक माझ्या बाजूला कोणतरी येऊन बसलं होतं आणि त्यांनी पिवळ्या कलरचं शर्ट घातलं होतं. अरे बापरे. हा आणि पिवळ्या कलरचं शर्ट घातलेलं. आणि बहिणीची अॅनिव्हर्सरी होती म्हणून बहीण चालली होती अक्कलकोटला. माझी खूप इच्छा होती, पण मी खूप टेन्शन मध्ये होते. हा हा. आणि मी मग म्हणजे असं मनात यायला लागलं की नक्की काय विचार करावा, ते एक टेन्शन होतं. परत मला वाटतही होतं की अक्कलकोटला जावं. ती म्हटली होती मला, येते का म्हणून अक्कलकोटला वगैरे. तर मी म्हटलं नाही, जाऊन या. म्हटलं कसं आपण दोघं चालले तर जाऊ दे, दोघांना जाऊ दे, आपण नंतर जाऊ नाही का असं. पण माझी खूप इच्छा होती. आणि मी मुलीला माझ्या सांगत होते की दीदी असं कर नाही का, पंचामृतांनी हे कर, स्वामींना आंघोळ वगैरे घाल आणि मग नंतर स्थापना कर, हे कर, सांगत होते. आणि मी ते बोलले. आणि नंतर मी मोबाईलवर स्वामींचा फोटो ठेवण्याचा वॉलपेपर ठेवायचा होता म्हणून बघत होते. तर ते बाजूचे दादा होते ना, तर ते दादा मला म्हटले काय बघताय. तर म्हटलं नाही, स्वामींचा फोटो. तर म्हटले हा का. तर म्हणले आता कुणाला बोलत होते. म्हटलं घरी बोलत होते, मुलीला बोलत होते, तिला सांगत होते स्वामींबद्दल असं. तर ते म्हणले मी पण स्वामींचा भक्त आहे वगैरे, असे बोलायला लागले नाही का, स्वामींची सेवा करतो असं बोलायला लागले. मग त्यांच्याशी माझी ओळख झाली. आणि नंतर मग त्यांनी, बापरे मला सांगताना अंगावर काटा येतोय. म्हणजे मी म्हंटल मला जायचं होतं, म्हंटल अक्कलकोटला असं नाही का. मी त्यांना म्हंटल
हा. आणि हा सॉरी मला ते अगोदर म्हटले की काय बघताय वगैरे, तर ते मला म्हटले गुगलला भरपूर फोटो आहेत स्वामींचे, ते घ्यायचे किंवा पाठवायचे ठेवायचे वगैरे असं म्हणत होते. हा, हा. म्हटलं हा, तर मग नंतर म्हटलं बहीण पण चालली म्हटलं माझी आता अक्कलकोटला, पण त्यांच्या अॅनिव्हर्सरी ते चाललीच म्हटलं. माझी पण खूप इच्छा होती जायची, हम्म. पण म्हटलं मला जायला नाही मिळणार. तर असं तर त्यांनी काय केलं माहितीये का, हा. त्यांनी बॅगमधून फोटो काढला स्वामींचा अय्या. आणि त्याच्यावर लिहिलं होतं श्री अक्कलकोट आणि काहीतरी असं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ असं टाकलेलं होतं खाली. ओ. फ्रेमवर लिहिलेलं होतं. बापरे. मला तर बापरे एवढा शॉक बसला ना तेव्हा ते पाहून. कारण माझ्या मनात खूप इच्छा होती, जायची इच्छा होती ना. डायरेक्ट तुम्हाला तिकडनं सुचत डायरेक्ट मिळाला. हो. आणि मी त्यांना म्हटलं मला काही समजेना वगैरे नाही का, हा, की हा. काय करू कुठे करू. तर त्यांनी मला भरपूर गोष्टी सांगितल्या. हा. म्हटलं मी तर आता जाऊ शकत नाही म्हटलं अक्कलकोटला. मग तसं दर्शन घेतलं. हा. मग त्यांनी मला सांगितलं की आपलं इथं दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथून थोडंसं पुढे गेले की मठ आहे, तिथं स्वामींच्या पादुका आहेत वगैरे पुण्यात असं हा, हा, हा. मला त्यांनी सांगितलं. आणि मग नंतर आता तर काही प्रश्न नाही, म्हणजे गेले की मग मी जाणं होतंच तिकडं माझं. बरोबर. हा, हा. हा, मग तसं ते भरपूर वेळ बोलले. आणि नंतर मला असं वाटलं ना, जेव्हा ते आले पिवळ्या कलरचं शर्ट, ते बोलत होते ते, आणि प्लस त्यांनी मला हे दाखवलं. मी त्यांना म्हटलं तुम्ही कुठे चाललात, तर म्हटले नाही मी आता आमचं रूमला शिफ्ट करायचं चाललंय, म्हणून तेच काम चाललंय आणि मी असं नाही होऊ शकत. पहिली गोष्ट म्हणजे हे नाही होऊ शकत की स्वामींचा फोटोच फक्त घेऊन एखादा व्यक्ती चाललाय नाही का, हो, हो, असं नाही हो. होऊ शकणार. आणि बरोबर. त्यांनी जेव्हा ते म्हणजे असं दाखवलं ना मला, माझ्या अंगावर खरंच काय काय मला म्हणजे काय बोलले ते समजत नाही सध्या. हा, 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 हा. त्यांनी डायरेक्ट मला असं दाखवलं की त्या फोटोवर लिहिलेलं होतं म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ असं. हा. तेव्हा मात्र बापरे. माझ्या अंगावर खरंच काटा आला होता. हा. आणि ते पिवळ्या कलरचं शर्ट घालून बसले होते आणि ते बोलणं ते हा, म्हणजे हा. असं मला खरं सांगू ताई, मला त्यावेळी असं वाटलं ना म्हणजे हे स्वामीच आहेत. स्वामीच आहेत. हा. खरं म्हणजे आणि त्यांनी मला अजून काय म्हटलं माहितीये का, म्हटलं ठीक आहे प्रश्न सुटत नाही ना, प्रश्न सुटतील म्हणले, तिथं स्वामींच्या पादुका आहे तिथं जाऊन पाया पड आणि तिथं बघ म्हणले, बघा वगैरे असं ते म्हणजे रिस्पेक्टच करत होते, बोलले असं रिस्पेक्टली. हा, हा, हा. तिथे जाऊन बघा होईल म्हटले व्यवस्थित, स्वामी मार्ग दाखवतील. आणि हा. जेव्हा ते बोलत होते ना, मला असं वाटलं की ते स्वामीच आहेत. ओ. मी पुढे चालले, मी पुन्हा मागं वळाले. म्हटलं माझ्या जर मनात ही गोष्ट राहून जाईल म्हटलं की, म्हणजे मला माहिती आहे स्वामी आहेत आणि मला खरंच तेव्हा माहिती होतं की हे स्वामी आहेत म्हणून. हो ना. म्हटलं जर मी आता ह्यांच्या पाया जर पडले नाही ना म्हटलं, तर म्हटलं आयुष्यातलं एक मी हे गमावलं म्हटलं. कारण तिथं माणसं भरपूर होती ना, माणसं खूप होती. म्हटलं कसं काय म्हणजे थोडं जर हे झालं. आणि मला पहिली गोष्ट पाया पडायला अजिबात लाज वाटत नाही, पहिली ते आहे म्हणा. पण माणसं होती ना तिथं, म्हटलं काय म्हणते, मग थोडं वाटलं होतं मला. पण म्हटलं नाही, काय म्हणायचं ते म्हणू दे कोणी पण, मी म्हटलं पाया पडणार. मग मी गेले, पुन्हा रिपीट गेले आणि परत पाया पडले त्यांच्या. मला खरं सांगू का, मला त्यांना सोडूच वाटत नव्हतं. हा मोठा प्रश्न होता. खरंच मला काही सोडू नव्हतं वाटत. मला इतकं असं हे वाटत होतं ना की त्यांच्याशी गप्पाच मारत बसावं, खूप वेळ बोलावं, भरपूर काय काय बोलावं, इतकं वाटत होतं. बापरे, म्हटलं हे स्वामीच आहे. माझ्या मनात जेव्हा ते मला दिसले ना, मला आता इथं बोलता येत नाही म्हणजे खरंच माझा बोबडे वळायचे थोडे हे व्हायला लागले. तुम्हाला ते एकदम सुचलंच नाही त्यावेळेला काय वगैरे केला. मला त्यांना सोडायची इच्छाच नव्हती, पण नाईलाज होता. बरोबर. निघाले तिथून. मग तसं झालं. त्यानंतर मग दादांनी अगोदर ऑलरेडी मला सेवा दिली होती, चालूच होती. त्यात पण खूप वेळा खूप काही गोष्टी म्हणजे असं बारीक सारीक भरपूर अनुभव आले. आणि मला जेव्हा मी त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र पण केलं होतं, त्यात पण खूप अनुभव आले मला. आणि एक असा लाईफ मध्ये असा टर्निंग पॉईंट घडून गेला माझ्या, की म्हणजे मी मरणाच्या दारातून पुन्हा, आपण कसं म्हणू की मरणाच्या दारातून पुन्हा रिपीट येतो, तसं पण गोष्ट माझ्या लाईफ मध्ये घडली आहे. अरे बापरे. हा, तसं पण झालं. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा वगैरे एक्सपायर झाली, म्हणजे आईची आई. तिकडे गेलो तर मग स्वामी सेवा थोडी जरा खंडित झाली, म्हणजे थांबलं ते सगळं नाही का, सेवा थांबली. मग नंतर मनात असे वेगवेगळे प्रश्न यायला लागले. मग घेतली होती म्हणजे परत मग सेवा घेतली मी. पण कसं ते आपण निगेटिव्हिटी म्हणतो तसं मग परत तसं व्हायला लागलं. थोडी केली सेवा की पुन्हा असं गॅप व्हायला लागला. आणि मग नंतर सेवा चालू होती माझी. आणि मग नंतर केंद्र दादांचं मी पूर्ण अशी म्हणजे डोकं माझं ब्लँक झालं होतं. मला कळतच नव्हतं नक्की काय करू मी, कुणाकडून सेवा घेऊ, किती सेवा व्यवस्थित घेऊ. म्हणजे मला टेन्शन खूप येत होतं, प्रेशर येत होतं. म्हणजे पेपरचं पोलीस भरतीचं टेन्शन. हा, ते खूप टेन्शन होतं. आणि मग नंतर केंद्र दादांचा नंबर मिळाला. मग दादांकडून सेवा घेतली. त्याचा तर अनुभव लय मस्त छान होता. मग नंतर दादांनी मला सेवा दिली आपली
11 माळी जप हा. आणि हे आपलं 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा 11 दिवस. अच्छा. हा हा हा. मग ती सेवा पूर्ण व्हायच्या 2 दिवस अगोदर म्हणजे तेव्हा पण अनुभव आला. आणि रोज माझ्या दिव्यात काही तरी असं चंद्र, वा. त्रिशूल असे स्वामींचे हात असतात तसे वरते हात. अरे पण वा. त्यानंतर मी आता जेव्हा आपले स्वामी ओमचे अनुभव पाहते ना, तेव्हा मला प्रत्येक गोष्ट रिअलाइज झाली की बाबा हा असं होत होतं नाही का. हा. हा. तर मग मग तुमची असं झाली झालं. का पोलीस भरती? नाही ताई, ग्राउंड झालंय आता, लेखी परीक्षा बाकी आहे. अच्छा अच्छा. होईल होईल. त्यात हो, पण ते सक्सेस स्वामींच्या व्हाल. कृपेने होणारच मी तर होणारच. म्हणजे खरंच मी भरपूर काय काय करायचं ते हे करून ठेवलंय. नाही होणार फक्त ताई. एकदा होईल. सगळं छान होणार बघा तुमचं. हा हा मी मग शेअर करते हा ताई. नाही थांबा ना, अजून आहे ना थोडं बरं बरं अनुभव आहे. बोला. हा. हा मग पुढं मग दादांनी मला सेवा दिली. त्यात मग नंतर मी 2 दिवस म्हणजे सॉरी त्याच्या नंतर आता हा. मी ग्राउंडला गेले. हा. तिथं पण तसंच झालं. अगोदरचं ग्राउंड चांगलं झालं माझं, पण मुंबईला सध्या पावसामुळे थोडं वातावरण वेगळं हो होतं ना. हो हो हो. हा मग थोडं जरा म्हणजे मार्क चांगले आले मला, बऱ्यापैकी मार्क आले कारण प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे मार्क चांगले आले. पण होती की मला वाटलं होतं चांगले मार्क पडतील त्यापेक्षा. हा हा. आणि दुसऱ्या वेळी पण पाऊस वगैरे खूप होता ना, मग स्वामींना मी म्हटलं तिथं, म्हटलं स्वामी आधी पण एवढे मार्क कमी पडले, आता पण तसंच करू म्हणजे वय होणार का म्हटलं माझ्याबरोबर. हा मग हा म्हटलं स्वामी प्लीज पाऊस थांबवा ना. 100 मीटर झालं, 800 मीटरचं होतं पुन्हा पुढचं ग्राउंड. तर म्हटलं स्वामी प्लीज म्हटलं थांबवा ना म्हटलं आपला पावसा. मग पाऊस थांबला, तिथं 2 मार्क एक्स्ट्रा मिळाले. अरे वा. आणि नंतर गोळ्याच्या वेळी पण जेव्हा गोळ्या टाकायचा होता त्यावेळी पण मग टेन्शन आलं होतं, म्हटलं जाणार की नाही, म्हणजे भरपूर वेळ थांबून ठेवतात ना तिथं. हो 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 हो. तर नंतर 3 जण असे समोर होते, 3 सर होते असे PSI. हा हा. आणि ते समोर उभे होते, त्यांचा कोणाशीच काही संबंध नव्हता. आणि माझा जेव्हा गोळा टाकायचा ना, त्याचे 2 मुली अगोदर 2-3 मुली अगोदर असताना ते तिथे येऊन थांबले होते. फक्त ते अरे वा. 3 जण तिघांशीच बोलत होते, कोणाशीच त्यांचा काही संबंध नव्हता. हा हा. आणि मला दादांनी सेवा दिली होती ना 3 अगरबत्ती लावून तारक मंत्र म्हणायचा. हो हो. आणि मग मी म्हटलं आता काय करू, म्हटलं मला टेन्शन यायला लागलं. पहिला गोळा माझा गेला नाही, दुसरा म्हटलं आता दुसरा पण टाकला, दुसरा 12 मार्कांचा गेला. आणि माझा इकडं 15 मार्कांचा जातो, तिथं बहुतेक घातल्यामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे. नंतर मी म्हटलं थांबा, त्या सरांना म्हटलं 5 मिनिटं थांबा. तर ते सर म्हटले नाही आपल्याला भरपूर वेळ होतो, टाका म्हणले मॅडम तुम्ही आता. म्हटलं स्वामी जर आता गोळा गेला नाही ना म्हटलं माझा, मी खरंच म्हटलं मी आता खरंच म्हटलं सेवाच नाही करणार मी अजिबात. असं मी स्वामींना म्हटलं आणि मी डोळे झाकले आणि गोळा फेकला, माझा गोळा आउट ऑफ गेला. त्याच्यानंतर ते 3 जण कुठे गेले काहीच मला माहिती नाही. आणि खरं म्हणजे मी अगोदर ते तिथे येऊन उभे राहिले होते. आणि मी म्हटले माझ्याकडे का असे बघतायत, मला प्रश्न पडला होता बरं का आधी. जेव्हा ते माझ्याकडे पाहत होते ना, मला प्रश्न पडला हे का माझ्याकडे असे बघतायत. आणि नंतर मी जेव्हा गोळा टाकला त्याच्यानंतर ते कुठं गेले काय झालं काहीच मला माहिती नाही. बापरे. आणि ते पण आणि ते हो हो दत्तगुरूच होते. आणि केंद्र दादांनी सेवा दिली होती ना ताई मला, ते फक्त 1च दिवस सेवा केली होती. अरे बापरे. आणि दुसऱ्या दिवशी तर मी ग्राउंडला गेले होते. अच्छा. हा हा. आणि संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा मग मी 11-11:30 वाजता पुन्हा मग माझी सेवा केली हा 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 हा. दादांनी दिलेली असं. आणि मग ती सेवा पूर्ण झाली होती का नव्हती मला नव्हती झाली, सेवा पूर्ण नव्हती झाली. 11 दिवसांची सेवा होती. 11 दिवसांच्या सेवेत आता जी पौर्णिमा झाली ना ताई, हो 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 हो. त्या पौर्णिमेला डायरेक्ट पूजा माझ्या स्वप्नात आली होती, स्वामींची पूजा. बापरे. आणि इतकी म्हणजे पूर्ण अख्खे फुलंच त्याच्यावर फुलं. आणि स्वामींचा आपला मुखवटा आहे का जो अक्कलकोटमध्ये येतो, म्हणजे स्वामी आपले, तो पूर्ण त्या पूजेत होता. आणि पाठ आणि इतकं बापरे मी नाही सांगू शकत, इतकं हे वाटलं होतं, इतकं सुगंधी, इतकं म्हणजे ते स्वप्नात इतकं सुगंधी, मी अख्खं पूर्ण फुलं आणि त्याच्यावर डायरेक्ट तो मुखवटा होता असा मोठा. आणि मग मी दादांना फोन केला, केंद्र दादांना. त्यांना म्हटलं दादा असं असं स्वप्नात आलंय म्हटलं माझ्या. तर दादाने विचारलं मला नक्की काय म्हणजे, तर मी म्हटलं मी आधी म्हटलं श्रीकृष्ण, मला कळेनाच ना नक्की काय. मी म्हटलं श्रीकृष्ण. नंतर मी म्हटलं नाही म्हटलं स्वामींचा मुखवटा होता म्हटलं तो. आणि मग दादांनी विचारलं काय होतं का, म्हणजे ज्वारीचं काय होतं का, अशी कणीस वगैरे. म्हटलं तसं काहीच नव्हतं, फक्त मला एक देवाचा टाक पाठीमागे दिसल्यासारखा झाला स्वामींच्या मागं. आणि डायरेक्ट स्वामींचा मुखवटा होता आणि अख्खी फुलंच होती त्याच्यावर, सगळी सुगंध म्हणजे गुलाब आणि झेंडू ते सगळे पिवळ्या कलरचं पूर्ण अख्खं भरलेलं होतं. आणि मी स्वप्नात कुणाला तरी दाखवते की इथं मला पूजा दिसते, इथं मला पूजा दिसते. तर मी ज्यांना दाखवते ना त्यांना दिसली नाही ती पूजा, फक्त मला दिसली ती. आणि मी पाहिलं ते दाखवेपर्यंत ते म्हणजे गायबच झालं, पूर्ण पूजाच गायब झाली.
अरे बापरे. बरं पूजा गायब झाली आणि खाली डायरेक्ट फरशीवर उठलं होतं ती पूजा खाली फरशीवर उठली बापरे. अख्खी तशीच. आणि नंतर मी परत दुसऱ्या रूम मध्ये पाहते तर पूजा तिथून उठून दुसऱ्या रूम मध्ये गेली. बाई गं. बापरे म्हटलं बापरे मी तर तेव्हा इतके हे झाले होते ना. नाही, तुम्ही सेवा व्यवस्थित चालू ठेवा. तुमचं सिलेक्शन 100% आहे. 101% हा. आहे ताई, हं. आणि मला ती म्हणजे तसं ते एक झालं तसं. हं. आणि नंतर मग मला असं एकदम सेवेच्या अगोदर म्हणजे हे सगळं झालं. नेमकं ते पौर्णिमेला माझ्या स्वप्नात आल्यामुळे मी तर खूप खुश होते. खूप म्हणजे खूपच खुश होते. पौर्णिमेच्या दिवशी पूजा स्वप्नात येणं मला इतकं इतकं छान वाटत होतं ना. खरंच. खरंच. आणि खरं केंद्र दादामुळे म्हणजे मला अनुभव खूप भारी मिळाला हा. खूप म्हणजे अजून खूपच. मस्त भारी येणार बघा ताई. मी शेअर आता करते. सांगितलंय मला मी त्यांना म्हटलं तर ते मला म्हटलं की सप्तशतीचं आपलं स्वामी सप्तशती आहे ना. हा हा. हा तर ते वाचायला सांगितलंय तर ते नंतर काही झालं नाही थोडं नाही का आपले मग थोडं राहिलं आता आजपासून परत पुन्हा चालू करते. चला, हा, हो. गुरुवारी चालू करणार होते पण म्हटलं नको वाया घालवायला. हा हा. म्हणजे आजपासूनच म्हटलं चालू करावं स्वामी सप्तशती. खूप छान ताई, हा. मी शेअर हो हो. ताई मला प्रदीप दादा मेसेज करा, मी पाठवते.